बाहेरचे असे काही पदार्थ असतात जे आपल्याला वाटतं घरी कधीच जमू शकणार नाही, परंतु आज हा बाहेरचा अगदी गाड्यावर मिळतो असा रगडा पॅटीस आपण घरच्या घरी बनवणार आहोत, तोही अगदी परफेक्ट. यासाठी काही खास टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही सुद्धा अगदी विकतच्यासारखा रगडा पॅटीस घरच्या घरी पहिल्याच प्रयत्नात बनवू शकणार आहात. यासाठी सगळ्यात आधी इथे 1 वाटीभर पांढरे वाटाणे रात्रभर छान भिजवून घेतले. त्याचबरोबर 3 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतले. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला शिजायला ठेवायच्यात. कुकरमध्ये सगळ्यात आधी हा भिजवलेला वाटाणा घालायचा आणि त्याचमध्ये आपण हे बटाटेसुद्धा घालणार आहोत. वाटाणा आदल्या दिवशी भिजवा, म्हणजे व्यवस्थितपणे तो भिजतो आणि यामुळे शिजायला मदत होते, लवकर शिजतो. आणि अगदीच तुम्हाला जर वेळ नसेल ना, तर गरम पाण्यामध्ये 4 तास सकाळी भिजायला घातला ना तरीही चालेल. तुम्हाला दुपारी पॅटीस बनवायची असेल ना, रगडा पॅटीस, अशा वेळेस सकाळी तुम्ही वाटाणा भिजायला घाला, दुपारपर्यंत तो भिजेल. आता यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ, म्हणजे 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि महत्त्वाचं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे चिमूटभर खायचा सोडा. हा चिमूटभर खायचा सोडा घातल्यामुळे रगडा अगदी गाळ शिजतो. ही एक सिक्रेट टिप आहे, ही आवर्जून फॉलो करा. अगदी गाड्यावरती जसं आपल्याला रगडा भेटतो ना, अगदी मऊसूद असा, सेम तसा रगडा या सोड्यामुळे तयार होतो. आता कुकरला झाकण लावायचं आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 4 शिट्ट्यांमध्ये रगडा अगदी परफेक्ट असा शिजतो आणि बटाटासुद्धा आपला ओव्हरकुक. बटाटा आपला रगड्याबरोबर ओव्हरकुक होऊ नये म्हणून आपण तो अख्खा ठेवला आहे. तुकडे करून जर तुम्ही एकाचे 2 भाग करून ठेवला असताना, तर रगड्याबरोबर बटाटासुद्धा अगदी गाळ झाला असता आणि पॅटीस बनवायला आपल्याला खूप जास्त मॉइश्चर असलेला बटाटा लागणार नाही. तुम्ही रगडा बघू शकताय, वाटाणा बघू शकताय, किती सुंदर असा शिजला गेला आहे. अगदी मऊसूद असा हा वाटाणा शिजतो. चला त्यातले बटाटा बाजूला काढून घेऊयात. ह्या 2 टिप महत्त्वाच्या लक्षात ठेवा, की रगडा शिजवताना सोडा टाका आणि बटाटे मात्र अख्खे उकडायला ठेवा. बटाटे तुम्ही सेपरेट वाफवून घेतले ना तरीही चालेल, कारण बटाटा अजिबातही ओव्हरकुक होऊन द्यायचा नाही, नाहीतर पॅटीस आपलं अगदी मऊसूद असं होतं, व्यवस्थित ते भाजलंसुद्धा जात नाही. आता हा रगडा छानपैकी घोटून घ्यायचा. इतका घोटायचा की तो चांगला स्मॅश मऊसूद असा झाला पाहिजे. चांगला शिजला गेला ना की 1-2 मिनिटात लगेच तो व्यवस्थित असा स्मॅश होतो. मॅशरच्या साहाय्याने, रवीच्या साहाय्याने, बीटरच्या साहाय्याने, कशाने सुद्धा छान मॅश करून घ्या. आता बटाटे अगदी छान असे उकडले गेले, तुम्ही बघू शकताय. बटाटा खूप जास्त गिळगिळीत झाला नाही आहे किंवा खूप जास्त यामध्ये पाणी राहिलं नाही आहे. चला आता बटाटा छानपैकी तुकडे करून घेते आणि आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून ह्याचा छान असा डो बनवून घ्यायचा आहे. 3 बटाट्यांसाठी मी इथे मेजरिंग कपमधला सगळ्यात लहान जो कप असतो, तो 1 कप कॉर्नफ्लॉवर घालून घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून. मीठही खूप जास्त घालू नका, मीठ थोडंसं कमी ठेवा. नंतर रगड्यामध्ये, चटणीमध्ये मीठ असणारच आहे, परंतु बटाट्याच्या या पॅटीसमध्ये मीठ जास्त घातलं ना तर बटाट्याला लगेच पाणी सुटतं. त्यामुळे मी इथे फक्त पाव ते अर्धा चमचा मीठ घालून घेतले. व्यवस्थित असा हा डो मळला गेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा डो मळला गेला आहे. डो मळताना जर थोडंसं ओलसर वाटला तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर तुम्ही घालू शकता, परंतु खूप जास्त घालू नका. त्यासाठी सुरुवातीच्या टिप्स फॉलो करा. आता घेऊया त्याचे गोळे बनवायला. डो तयार झाला की लगेच गोळे बनवायला घ्यायचे. हे पीठ भिजायला वगैरे ठेवायचं नाही, कारण बटाट्याला आपलं पाणी सुटणार आहे. आता प्रत्येक पॅटीस बनवताना हाताने अशा पद्धतीने छोट्या आकारामध्ये थापून घ्यायच्या आणि याला लगेचच कॉर्नफ्लॉवरचे एक कोटिंग लावून घ्यायचं. हे जे सुकं कॉर्नफ्लॉवरचं पीठ आपण कॉर्नफ्लॉवर बाजूला घेतलं आहे ना, त्याचं हलकंसं कोटिंग द्यायचं. यामुळे पॅटीस बाजूला ठेवल्या आपलं भाजायला घेईपर्यंत किंवा बाकीच्या सगळ्या पॅटीस तयार होईपर्यंत पाणी सुटत नाही. परंतु तुम्ही जर हे कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग दिलं नाही ना, तर लगेच पाणी सुटतं. चला, व्यवस्थित अशा ह्या पॅटी आपल्या तयार झाल्यात. हे पॅटीस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्रिकोणी, चौकोनी, कटरच्या साहाय्याने किंवा हार्ट शेपमध्ये तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने, त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. चला, पॅटीस सगळे तयार झालेत. आता तवा छानपैकी गरम करून घ्यायचा. 2 चमचे तेल घालायचं आणि 2 चमचे तेलावरती हे पॅटीस आपल्याला दोन्ही बाजूनी अगदी ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही हे पॅटीस बनवलं ना, तर अगदी विकतच्यापेक्षाही छान पॅटीस तुमचं घरच्या घरी तयार होणार आहे. चला, आता दोन्ही बाजूने पॅटीस व्यवस्थित भाजून घेते. बऱ्याच ठिकाणी ना, गाड्यावरती सुद्धा काही ठिकाणी पॅटीस भाजलेलं असतं तर काही ठिकाणी भाजलेलं नसतं. त्याला फक्त मोल्डमध्ये शेप दिलेला असतो आणि ते डायरेक्ट सर्विंग केलं जातं. परंतु घरी आपण आवर्जून भाजून घेतोय, कारण भाजल्यामुळे याची चव अजूनच छान वाढते. एका बाजूने छान भाजलं गेलं की दुसऱ्या बाजूने तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं, कारण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवर व्यवस्थितपणे शिजलं गेलं पाहिजे. त्यामुळे अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी भाजून घेणार आहे. नेहमी पाणीपुरी, रगडा पॅटीस किंवा रगडापुरी ह्या सगळ्या गोष्टी आपण बाहेर जाऊनच खातो, परंतु घरच्या घरीसुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या या टिप्स वापरून हे पदार्थ आपण बनवू शकतो आणि इतके चविष्ट होतात की तुम्हाला वाटणारच नाही हे पदार्थ तुम्ही घरी बनवलेत. तुम्ही बघू शकता पॅटीस किती सुंदर असं भाजलं गेले ना, अगदी गोल्डन ब्राऊन कलर याला आलाय. चला, आता हे सगळे पॅटीस काढून घेऊयात आणि लगेच सर्विंगला घेऊयात.
आणखीन एक गोष्ट, तुम्हाला जर पॅटीस थोडंसं स्पायसी करायचं असेल ना, तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची तोडून घालू शकता, कोथिंबीर थोडीशी चिरून घालू शकता, त्याचबरोबर आलंसुद्धा किसून घालू शकता. परंतु आज मी अगदी गाड्यावर भेटतं तसं ऑथेंटिक पॅटीस बनवणार होते, त्यामुळे ह्या गोष्टी घातल्या नाहीत. परंतु जर ह्या गोष्टी घातल्या ना, तर पॅटीस अजून चविष्ट होईल. त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला ते ट्राय करायचं असेल, तर आवर्जून घाला. खूप छान पॅटीस तयार होतात. चला, सगळे पॅटीस इथे तयार झालेत. आता सर्विंग करून घेऊयात. डिशमध्ये गरमागरम असा हा रगडा घालून घ्यायचा. रगडा गरम करताना मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली होती आणि चवीप्रमाणे मीठही ॲडजस्ट केलं होतं. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही लाल तिखटही घालू शकता. लाल तिखट घातलं तरी रगडा छानच लागतो. यामुळे रगड्याला थोडासा स्पायसीनेस येतो. चल, आता ठेवून घेऊयात यामध्ये आपले हे पॅटीस. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे पॅटीस तयार होतात. तुम्ही हे पॅटीस बनवून ठेवू शकता. ज्यावेळेला तुम्हाला सर्विंग करायचं आहे ना, त्यावेळेला छान खरपूस असे भाजून घेऊ शकता. किंवा भाजायला वेळ नसेल तर अर्धे भाजून ठेवा, म्हणजे हाफ शॅलो फ्राय करून ठेवा आणि नंतर राहिलेले 2 मिनटात छान ते कुरकुरीत असे होतात. त्यानंतर वरून छानपैकी चिंच गुळाची चटणी घालून घेतली. चिंच, गूळ, खजूर कुकरला छानपैकी 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं. गाळणीने गाळून घ्यायचं आणि यामध्ये चाट मसाला, लाल तिखट आणि चिमूटभर मीठ घालून घ्यायचं. छान अशी चिंचगुळाची चटणी तयार होते. त्याचबरोबर पुदिना चटणी बनवण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं या 4 गोष्टी मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायच्या. थोडंसं पाणी घालायचं आणि सुंदर अशी पेस्ट तयार करून घ्यायची. चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी या आधी मी दाखवल्यात. खाली लिंक देते, जाऊन एकदा व्हिडिओ नक्की बघा. वरून कोथिंबीर, कांदा, त्याचबरोबर शेव घालून गरमागरम रगडा पॅटीस इथे मी सर्व करून घेतले. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे रगडा पॅटीस घरच्या घरी नक्की बनवून बघा. विकतच्यापेक्षाही घरचे पदार्थ जास्त हेल्दी आणि टेस्टी होतात असं मला वाटतं. चल, कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा. आणि अशा चमचमीत खमंग रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चमचमीत रेसिपी सोबत. धन्यवाद.